तुम्हाला माहिती आहे का, ही भाजी खाल्ल्यानंतर कानातून धूर आणि डोळ्यातून पाणी आलं नाही असं होणारच नाही। पण त्याआधी ना व्हिडिओ सेव्ह आणि शेअर करून ठेवा, कारण इतकी सोपी रेसिपी तुम्हाला कुठेच सापडणार नाही। त्याचप्रमाणे तुम्ही मला नेहमी विचारता ना, मी बनवलेल्या भाज्यांना रंग इतका सुंदर कसा काय येतो, तेच सिक्रेट मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। आणि व्हिडिओच्या शेवटी एक प्रश्न विचारलाय, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। गॅसवर कढई गरम करायला ठेवायची, त्यामध्ये 4 मोठे चमचे तेल घालायचं। तेल गरम झालं की जिरे, मोहरी आणि 2 लाल सुक्या मिरच्या घालायचे, एक अर्धा मिनिट परतायचं। 2 चिरलेले कांदे घालायचे, हलका गुलाबी रंग येईपर्यंत परतायचे। 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची, ती सुद्धा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायची। 2 चिरलेले टोमॅटो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे, मिक्सरला वाटून प्युरी तयार करायची, ती सुद्धा कढईमध्ये घालायची आणि कच्चेपणा जाईपर्यंत तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची। टोमॅटो प्युरी कच्चेपणा जाईपर्यंत परतून झाली की पावडर मसाले घालायचे, त्यामध्ये कांदा लसूण मसाला, जिरेपूड, धनेपूड आणि गरम मसाला घालायचा। आणि आता भाज्यांना रंग